महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी पत्रकार परिषदेला खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की 24 तारखेला परवा दिवशी त्या ठिकाणी पुरंदर तालुक्याची 2023-24ची आमसभा त्या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात अनेक ठराव करून, त्याचप्रमाणे लोकभिमुख, गावभिमुख, विकासाचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी ती आमसभा पार पडली. ही आमसभा पार पडत असताना अनेक ठराव त्या ठिकाणी झाले आणि विशेष म्हणजे आमसभा झाल्यानंतर चांगल्या प्रकारची पर्जन्यवृष्टी संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पण त्या ठिकाणी झाली. पुरंदरचं खरं म्हणजे अमृतवाहिनी असलेले कारा नदी दुथडी भरून वाहायला लागली आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आज पुरंदरच्या गराडे असेल, त्याचप्रमाणे वीरनाला, माहूर, पिलनवाडी ही 100% त्या ठिकाणी जे छोटे बंधारे आणि धरणं आहेत ती 100% त्या ठिकाणी भरली आहेत. घोरवडी, पिंगोरी असेल, त्याचप्रमाणे नाझरे असेल, यांची पर्सेंटेज चांगल्या प्रकारचं आहे आणि अपेक्षा आहे लवकरच 100% त्या ठिकाणी होतील. बाडघर, नीरा, वीरला जी जोडणारी आहेत, गुंजवणी आणि नीरा देवघर, याच्यातून वीरला सुद्धा त्या ठिकाणी चांगल्यापैकी म्हणजे 70-75% पेक्षा जास्त ह्या धरणांचं पर्सेंटेज त्या ठिकाणी आहे. त्यामुळे खरं म्हणजे हा योगायोग आहे किंवा काय आहे, परंतु यावर्षी मला निश्चितपणे सांगायचं शेतकरी बांधवांच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी मागचं वर्ष खूप कठीण गेलं आहे, परंतु यावर्षी चांगली समृद्धी, चांगलं म्हणजे चांगल्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी असणारे. काही प्रमाणामध्ये नुकसान हे नदीकाठच्या भागांमध्ये त्या ठिकाणी झालं आहे. त्याची आम्ही त्या ठिकाणी मीमांसा करून त्याचंही अतिवृष्टी असेल किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे झालेलं नुकसान असेल त्याची माहिती सगळी घ्यायला संबंधित तहसीलदार महोदयांना आणि BDO महोदयांना त्या ठिकाणी सांगितलं आहे. विशेष आजच्या पत्रकार परिषदेचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पुरंदर तालुक्याच्या आमसभेची नोटीस ही 15/7ला त्या ठिकाणी संपूर्ण जनतेला, सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्व खात्यांना त्या ठिकाणी देण्यात आली होती. ही नोटीस दिल्यानंतर त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी 24 तारखेलाच एक मीटिंग पुरंदर तालुक्याच्या आणि हवेली तालुक्याच्या म्हणजे पुरंदर विधानसभेच्या विविध विकास कामांच्यासाठी त्या ठिकाणी बोलवली. संबंधित मीटिंगची माहिती मिळाल्यानंतर त्वरेने त्याच दिवशी सकाळी 10 वाजता मी त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या PS बरोबर समक्ष फोनवरती बोललो. त्याचप्रमाणे ईमेलद्वारे सुद्धा त्यांना संपर्क करून त्यांना मेसेज पोहोचवला की सदर्व आमसभा आहे, त्यामुळे तो विशेष अधिकाराचा भंग होऊ शकतो. तरी कृपया आपल्याला विनंती आहे की आपण सदर्व मीटिंग ही नंतर आपला वेळ त्या ठिकाणी द्यावा. आम्ही निश्चितपणे उपस्थित राहू. खरं म्हणजे मी निमंत्रित नव्हतो, परंतु ती माझ्या विधानसभा क्षेत्राची मीटिंग असल्यामुळे मी त्या ठिकाणी ती मीटिंग बोलवली. मी त्या ठिकाणी आमसभा झाल्यानंतर संबंधित बाबतीमध्ये पत्रकार परिषदसुद्धा घेतली की हा खरं म्हणजे लोकशाहीचा खून आहे. कारण लोकशाहीमध्ये जे अधिकार लोकप्रतिनिधीला, सर्वसामान्य जनतेला किंवा निवडून येणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीला दिले ते अबाधित ठेवून प्रत्येकाने कामकाज करायचं असतं. आज या पुरंदर हवेलीचा लोकप्रतिनिधी म्हणून जे अधिकार माझे आहेत किंवा आमसभेचे अधिकार आहेत, ग्रामसभेचे अधिकार असतात, हे सगळे अधिकार हे अबाधित ठेवले पाहिजेत असं मत माझं त्या ठिकाणी मांडलं होतं. खरं म्हणजे मी जे मत मांडलं, मी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यावरती सुद्धा अनेक भागामधून त्या ठिकाणी टीका झाली. खरं म्हणजे दुर्दैव असं आहे की त्याच्यामध्ये घेतलेले प्रश्नही बघितले तरी ते अतिशय हास्यास्पद किंवा खऱ्या अर्थाने जे प्रश्न तुम्हीच प्रलंबित ठेवलेत त्याच्यासाठी मीटिंग घेतली असोत, परंतु ते मीटिंग घेणं हे खरं म्हणजे माझ्या विशेष अधिकाराचा भंग होतो आणि तो अवमान असतो. त्यामुळे परवाच रात्री मी त्वरेने मुंबईला त्या ठिकाणी पोचलो. विधिमंडळातले जे सचिव आहेत त्यांच्याशी बोललो.
विधिमंडळातल्या काही अधिकाऱ्यांच्या बरोबर बोलून माझ्या विशेष अधिकाराच्या संदर्भामध्ये आणि अवमानाच्या संदर्भामध्ये सगळी कायदेशीर माहिती त्या ठिकाणी घेऊन काल संध्याकाळी 6 वाजता विधिमंडळाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय नार्वेकर साहेब, अध्यक्ष महोदयांना मी त्या ठिकाणी भेटून मुख्यमंत्री महोदयांच्या विरोधात महाराष्ट्र विधानसभा नियम 274 अन्वये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या विरुद्ध विशेष अधिकार भंग व अवमानाची सूचना त्या ठिकाणी मी आदरणीय अध्यक्ष महोदयांना, जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्ष महोदयांना त्या ठिकाणी दिलेले आहे आणि माझ्या विशेष अधिकाराचं संरक्षण करणं हे अध्यक्ष महोदयांची जबाबदारी आहे असं मी त्या ठिकाणी सांगितलंय. मला निश्चितपणे खात्री आहे अध्यक्ष महोदय लोकशाहीचा पायदंड त्या ठिकाणी पाळून सदर्व नोटीस त्या ठिकाणी काढतील आणि विशेष अधिकार भंग समितीच्या पुढे याच्याबाबतची सुनावणी होईल. तर आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारावेत. ज्या दिवशी आमसभा होती त्या दिवशी मुंबईला मीटिंग घेतली, जी तुम्हाला डावलण्यासाठी हे सगळं केलं असा तुमचा आरोप आहे. हे बघा, अनेक मीटिंग झाल्यात आम्हाला डावलण्यासाठी, परंतु विशेषतः मीटिंग कशासाठी घेतली जाते आपण जर त्या मीटिंगचे विषय वाचलेत तर त्या मीटिंगमध्ये पहिला विषय होता तो म्हणजे फुरसुंगी उरळी देवाची नगरपालिकेच्या स्थापनेची अंतिम कारवाई करणं. गेले 2 वर्ष हे तात्काळ ठेवलंय, का ठेवलंय हे कोणालाच माहीत नाहीये. दुसरा विषय त्याच्यामध्येच विषय होता 12/10/2023 रोजी मुख्यमंत्री महोदयांनी मनपातील समाविष्ट गावातील मालमत्ता कराबाबत दिलेले निर्देश अंमलबजावणी करणे. अनेक निर्देश दिलेत, अंमलबजावणी कुठंच नाहीये. मनपात समाविष्ट गावातील पाणी पुरवठा, ड्रेनेज, अन्न पायाभूत सुविधा देणं. आज फुरसुंगी, भेकराई आणि उरळी ही गावं जी आहेत ती मी विधिमंडळामध्ये भाषण करून आपण ऐकलं असेल. माझं जे हिवाळी अधिवेशन होतं नागपूरला त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे आदरणीय मुख्यमंत्री महोदयाला संपूर्ण सभागृहाला त्या ठिकाणी सांगितलं होतं की ही गावं आणि आमच्या दोन्ही जेजुरीची गावं ही चंद्रावरती असल्यासारखी आहेत, कारण इथे स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही आहे. आणि जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था नाही कुठलीच संस्था, म्हणजे आज कॉर्पोरेशन सुद्धा काही प्रमाणामध्ये कचरा डेपो असल्यामुळे तिथे काम करते, परंतु कुठलाही निधी आज आम्हाला आमदार निधी सुद्धा त्या ठिकाणी टाकता येत नाही, खासदार महोदयांचा निधी सुद्धा टाकता येत नाही, केवळ नगर विकास खात्याचा निधी टाकता येतो. दुसरं म्हणजे कराच्या बाबतीमध्ये गेली 4.5 वर्ष मी त्या ठिकाणी ओरडतोय. 4.5 वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना किंवा सरकारला मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये 500 स्क्वेअर फूटपेक्षा कमी असणाऱ्या घरांना टॅक्स माफ केला आहे. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये शास्तीकर माफ केला आहे, परंतु यांना पुणे महानगरपालिकेच्या गावांमध्ये, सासवड नगरपालिका असेल, जेजुरी नगरपालिका असेल किंवा कुठल्याही नगरपालिका क्षेत्रामध्ये शास्तीकर माफ करता आला नाही. 500 स्क्वेअर फूटपेक्षा कमी घरांचा कर माफ करता आला नाही. का? हा सगळ्यात मोठं उदाहरण आहे, कारण की मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये काही गरीब लोक आहेत आणि इकडे काही अतिश्रीमंत लोक आहेत की ज्यांना टॅक्स किती दिला तरी चालतो. आवाढव्य टॅक्स म्हणजे मुंबईपेक्षा, ठाण्यापेक्षा, नवी मुंबईपेक्षा जास्त टॅक्स हा पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आणि नगरपालिकेच्याही काही क्षेत्रांमध्ये, आणि हा सातत्याने मी गेली 10 वर्ष करतोय. हा विषय ते घेऊन गेलेत आणि ह्या विषयावरती मीटिंग लावली आहे. आज त्या कुठल्याही विषयाला काही संदर्भहीन राहिलेलं आहे. निर्णय घ्यायच्या वेळेस कधीच घेतले गेलेले नाहीत. आज केवळ फार्स करण्यासाठी ही मीटिंग त्या ठिकाणी लावली. पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये फुरसुंगी उरळी गावातील विविध लोकवस्त्या इमारतीला पाणी पुरवठा योजनेत समावेश करून वाढीव निधी मंजूर करावा. वाढीव निधी मंजूर करणं आणि सुप्रमा करणं आणि भ्रष्टाचार वाढवणं एवढं त्यांना जमतंय का? 2014 पासून सातत्याने ही योजना आहे ना, सुप्रमा करून आहे ना, त्या कॉन्ट्रॅक्टरने किती वेळा वाढवली, अजूनपर्यंत लोकांना पाणी आलं नाही. आज भेकराईच्या काही परिसरामध्ये, फुरसुंगीच्या काही परिसरामध्ये पाणी आलंय, परंतु त्या योजनेमध्ये आजही जवळपास 40 ते 50 लाख लिटर पाणी शिल्लक आहे. केवळ तिथे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका किंवा महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे लोकांना नव्याने कनेक्शन देता येत नाहीत. हे दुर्दैव आहे. MGP कनेक्शन देऊ शकत नाही,
त्यामुळे त्या लोकांना पाणी मिळत नाही. आणि इथे हे महोदय काय म्हणतात, पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसाठी त्या ठिकाणी ती मीटिंग बोलवली. उद्योग विभागामध्ये पुरंदर तालुक्यातील दिवे, चांबळी, कोडी त्या गावांमध्ये गायरानामध्ये IT पार्क उभारणी करणे. आता हा तर पुरंदरच्या लोकांच्यासाठी मी काही बोलणार नाही, परंतु हा एक विषय त्या मीटिंगमध्ये घेतला गेला आहे. जलसंपदा विभागामध्ये गुंजवणी प्रकल्प जलवाहिनी कामकाजाला गती देणे. गुंजवणी प्रकल्प तत्वता मान्य करण्यात आलेली वांगणी, वारजे, शिवगंगा खोऱ्यातील योजनांचा समावेश सुधारित प्रशासकीय मान्यता देणे. म्हणजे परत सुप्रमा आली. वारंवार बंद पडणाऱ्या पुरंदर उपसा योजनेच्या देखभाल आणि दुरुस्तीचा विषय घेतलेला आहे याच्यामध्ये. आता मला सांगा, ह्याच्यातला कुठला विषय आहे जो लोकभिमुख आहे? कुठल्या विषयाचा निर्णय आतापर्यंत झाला? किती मीटिंग झाल्या? विधिमंडळामध्ये किती प्रश्न झाले? किती वेळा लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सगळ्या विषयांवरती सातत्याने मीटिंगच्या बाबतीमध्ये अनेक वेळा पत्रव्यवहार मी त्या ठिकाणी केला. मुख्यमंत्री महोदयांना, संबंधित मंत्री महोदयांना कधीही त्याच्यासाठी वेळ मिळाला नाही. परंतु आज अचानकपणे असं काही झालं की आमसभेच्या दिवशीच ह्या सगळ्याला वेळ मिळाला आणि हा फारच दाखवला गेला आणि ही मीटिंग केली गेली. म्हणजे असंही नाही आहे की एमर्जन्सीमध्ये कुठे. आज पुरंदर तालुक्यामध्ये 2019च्या अतिवृष्टीमध्ये अनेक बंधारे, अनेक दहाव्याची ठिकाणं, अनेक ह्याची ठिकाणं ही वाहून गेली. ह्याच्यासाठी निधी द्यायला कधी वेळ मिळाला नाही. पुरंदर तालुक्यातली सासवड आणि जेजुरी नगरपालिकेचा जो वीर धरणावरून जवळपास दोन्ही योजनांच्यासाठी जवळपास 270 कोटी रुपये आणि जेजुरीला 150 कोटी रुपयाच्या योजना आहेत, त्या सगळ्या परिपूर्ण होऊन मुख्यमंत्र्यांच्या टेबलवरती पडल्यात. त्याला सही करायला आज देशामध्ये 1 नंबर आलेल्या नगरपालिकेच्या या योजनांना चातुर्मातून नगरपालिकांना सुद्धा यांनी दिल्यात. ज्या नगरपालिकांना गरज नाही त्यांना सुद्धा पाणी पुरवठा योजना दिल्यात. मला टीका नाही करायची कुठल्या गावाला मिळालं म्हणून, परंतु ज्यांनी महाराष्ट्राची मान देशामध्ये उंचवली त्या सासवड नगरपालिकेला, जेजुरी नगरपालिकेला पाण्याची योजना नाही देऊ शकत. त्याच्यासाठी मीटिंग घ्यायची, मुख्यमंत्र्याला सांगायचं सही करा बाबा. हे असतं तरी आम्ही मान्य केलं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी करून केवळ फार्स करणं, आज डायव्हर्ट करणं. काही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी, मग त्या डिपार्टमेंटचे अधिकारी इथं उपस्थित नाही राहू शकले. आज लोकांचे काही प्रश्न त्या ठिकाणी राहिले आणि म्हणूनसाठी मी हा विशेष अधिकार खरं म्हणजे मी वापरला आहे. मला माहिती आहे ते हत्ती आहेत, मी मुंगी आहे. परंतु मुंगी जर कानात गेली तर हत्तीचं काय होतं हे तुम्हाला सगळ्यांना अवगत आहे. त्यामुळे माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की हा खूप मोठा, मी जे त्या दिवशी शब्द वापरला लोकशाहीची हत्या, खरोखर ही लोकशाहीची हत्या आहे आणि मी कायदेशीर बाबींवरती या संबंधामध्ये भांडतोय. जो आमचा विशेष अधिकार आहे त्याच्या बाबतीमध्ये भांडतो आणि खऱ्या अर्थाने आम्ही जे म्हणतो की लोकशाही राहिली नाही, संविधान आपल्या गुंडाळायचं काम हे सरकार करतंय, ह्याची अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये आहेत आणि हे जिवंत उदाहरण तुम्हा आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी दिसलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना पण चुकीची माहिती देते त्या तालुक्यातून असं तुम्हाला म्हणायचं? निश्चितपणे आता माझींनी या ठिकाणी ते पत्र दिलंय. माझींनाच उपस्थितीमध्ये मला वाटतंय मुख्यमंत्री साहेब विसरले की पुरंदरच्या जनतेने 2019ला त्यांना नाकारलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी त्यांनाच निमंत्रित करून संबंधित मीटिंग लावली होती. आमदार संग्राम थोपटे यांच्या बाबतीत एक बातमी आली होती मध्यंतरी की कारखान्यांसाठी जे कर्ज दिलं गेलं होतं, आता एक 3-4 दिवसापूर्वी बातमी आली होती की एका TV चॅनलला की त्यांना जे कर्ज मंजूर झाले ते थांबवण्यात आलेलं आहे. आता तुम्ही उल्लेख करताय की सासवड नगर परिषद, जेजुरी नगर परिषद एका अर्थाने आता जरी प्रशासक असला तरी ती काँग्रेसच्या आमदारांशी रिलेटेड आहे म्हणून तिथं शास्ती कर लावला जातो. जाणीवपूर्वक महायुतीकडून काँग्रेसचे आमदार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टार्गेट केले जात आहेत का असं वाटतं? निश्चितपणे टार्गेट करत असताना विकास निधी कुठल्याही प्रकारचा आपल्या मतदारसंघासाठी त्या ठिकाणी दिला गेला नाहीये. आज जर तुम्ही बघितलं कुठल्याही प्रकारचा विकास निधी 25-15 असेल बजेटमध्ये सुद्धा. आज अनेक रस्ते माझे GST मुळे काही रस्त्यांचे जसा गाडाराडचा रस्ता आहे त्या ठिकाणी हरणीचा रस्ता आहे, हे रस्ते मधले पॅच राहिलेले आहेत. बजेटमध्ये ह्या रस्त्यांना पण निधी टाकला गेला नाही. 1 रुपया सुद्धा निधी विधानसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी टाकला गेला नाही.
परंतु काहींच्या सांगण्यावरनं जिथे गरज नाही तिथे निधी टाकला जातोय. हे दुर्दैव आहे की लोकांची कामं यांना नाही करायची आहेत, यांना दाखवायची कामं फक्त करायची आहेत की जी मोठी मोठी बोंगळ कामं दिसतील एवढंच काम त्या ठिकाणी करायचं. हे खरोखर दुर्दैव ह्या सरकारचं आहे. 25-15 असेल, गुंजवणीच्या बाबतीमध्ये असेल, गुंजवणीच्या बाबतीमध्ये सातत्यानं जो पाठपुरावा आम्ही करतोय तोही असेल. सगळ्या गोष्टींना केवळ डायव्हर्ट करायचं, काम होऊन द्यायचं नाही. हे आज तुम्ही पुणे बघताय, आज आपली 16 गावं पुणे महानगरपालिकेत गेली. अक्षरशः पुणे म्हणजे ना स्विमिंग पूल झालेला आहे. काल सगळ्यांनी अनुभव घेतलाय त्याचा. आणि आज पुण्याच्या ज्या दक्षिण भागातली गावं आहेत सगळ्या ओढ्या नाल्यांवरती त्या ठिकाणी अतिक्रमण आहे. गेली 2 वर्ष पुनर्वसन खात्याच्या मंत्र्यांच्याकडे मी पाठपुरावा करतोय ओढ्या नाल्यांच्या संरक्षण भिंतीसाठी. आणि ओढे नाले संरक्षित 176 ओढे नाले आहेत. पुरंदर हवेलीच्या जे 16 गावं आहेत 176 ओढे नाले आहेत. हे सगळे ओढे नाले संरक्षित व्हावेत म्हणून आम्ही सातत्याने मागणी करतोय. पुरंदर हवेलीतली जी गावं गेली आहेत त्याच्या शाळा आजही जिल्हा परिषदेकडे, ते पुणे महानगरपालिकेकडे वर्ग करायलाही सरकारला वेळ नाहीये. तिथले जे बंधारे आहेत ते बंधारे पण आज पुणे महानगरपालिकेकडे वर्ग करायला सरकारकडे वेळ नाहीये. म्हणजे अतिशय भोंगळ अव्यवहारिक कारभार या सरकारचा चालू आहे. आणि त्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करायचा ते प्रयत्न करतात. त्यांना खरोखर लोकांचं काही देणं घेणं नाहीये. आज ती गावावर टॅक्स कोणाला भरतात? कुठली? जी आता तुम्ही म्हणताय 16 पुणे महानगरपालिकेला, टॅक्स पुणे महानगरपालिकेला टॅक्स भरतात. आवाढव्य टॅक्स आहे, हत्ती एवढा टॅक्स ते त्या ठिकाणी भरतात. कुठल्याही प्रकारची सुविधा, रस्ते, ड्रेनेज, कचऱ्याची गाडी येते ना त्याला सुद्धा कचरा वेचकाला पैसे द्यावे लागतात. मला वाटतं सासवड जेजुरीमध्ये नाही द्यावे लागत, परंतु पुण्यामध्ये कचरा वेचकाला सुद्धा त्या ठिकाणी पैसे द्यावे लागतात. सोसायटीला 10,000 रुपये महिन्याला द्यावे लागतात. प्रत्येक फ्लॅटला त्या ठिकाणी 1,000 रुपये हे कचऱ्यात गोळा करणाऱ्या माणसाला द्यावे लागतात. अशा प्रकारचा फार्स पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी चालू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज निधी देत नाहीये तर मी त्या ठिकाणी सांगितलं हेवी ट्रॅफिक बंद करून टाका. आज आमच्याकडे भेकराईपासून आज मी आदरणीय कमिशनर साहेबांना त्या ठिकाणी भेटणार आहे, ट्रॅफिक कंट्रोलरला भेटणार आहे की भेकराईपासून कात्रजपर्यंतचा जो रस्ता आहे तो अरुंद आहे. तुम्ही निधी देत नाही रस्ता दुरुस्त करायला, रस्ता दुरुस्त करत नाही, सिग्नल्स लावत नाही, तर त्या ठिकाणी कृपया विनंती आहे सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत तिथलं हेवी ट्रॅफिक जे आहे ते त्वरित बंद करून टाकावं जेणेकरून स्थानिक नागरिकांना त्याचा वापर करता येईल. तेच गोष्ट आपल्याकडे लोणंदपासून सासवड मार्गे भेकराईपर्यंत आहे. आज ह्या रस्त्यावरती नॅशनल हायवेचं काम चालू आहे. कुठल्याही प्रकारची सिक्युरिटीच्या गोष्टी म्हणजे काम चालू असताना ज्या सिक्युरिटीच्या गोष्टी त्या ठेवल्या जात नाहीयेत. आजही तुम्ही जर रस्ता बघितला सासवडमधनं जो जाणारा रस्ता आहे त्याच्यावरती सगळी माती आणि चिखल आलेला आहे. अनेक गाड्या, मोठ्या गाड्या सुद्धा त्या ठिकाणी घसरल्यात. तिथंही निधी दिला जात नाहीये, तिथंही काम व्यवस्थित केलं जात नाही. तर हे बंद करा. आम्ही स्थानिक लोक जगू, पण बाहेरच्या लोकांना मग वापरून देणार नाही. बाहेरच्या येणारे ट्रॅफिक सगळं बंद करावं ही आम्ही विनंती करणार आहे. आणि जर विनंती नाही ऐकली तर लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यात अगोदर हा मोर्चा घेऊन आहे ना, भेकराईला असेल किंवा सासवडला असेल, हा हायवे आम्ही पूर्णपणे लोकांच्यासाठी बंद करून टाकणार आहे. हा हायवे केवळ पुरंदर हवेलीची जनता त्या ठिकाणी वापरेल. मुख्यमंत्र्यांचा जो कार्यक्रम आहे तो त्या दिवशी सकाळी आम्हाला त्या ठिकाणी समजला. मुख्यमंत्र्यांचं दर दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयातनं एक कार्यक्रम पत्रिका येते. त्या कार्यक्रम पत्रिकेवरती त्या दिवशीची कार्यक्रम पत्रिका आली, त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख होता की पुणे पुरंदर हवेलीतील विविध प्रश्नांबाबत बैठक, संदर्भ विजय शिवतरे माजी राज्यमंत्री शिवसेना, दुपारी 1:30 वाजता. हे कळाल्यानंतर त्वरेने 10 वाजता मी संपर्क करून सदर मीटिंग पुढे ढकलण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सूचना केली होती. मला आजही निमंत्रण नव्हतं. त्या मीटिंगचं निमंत्रण नव्हतं हा विषय नाहीये. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आमसभा चालू असताना तुम्ही कुठल्याही प्रकारची मीटिंग घेऊ शकत नाही. हा आमसभेचा, या विधानसभा क्षेत्रातल्या विधानसभेच्या सदस्याचा, लोकप्रतिनिधीचा आणि पुरंदर हवेलीच्या जनतेचा अपमान आहे. विधानसभा
सभापतींकडे जे निकाल अधिकार अध्यक्षांच्याकडे जी तर त्यांनी किती दिवसात त्याच्यावर कारवाई करेल माहिती? आता त्याच्यामध्ये प्रोसिजर आहे, काल मी ते सबमिट केलेलं आहे, त्याची सूचना ती प्रोसेस होईल. मी विधानसभेच्या अध्यक्षांच्या बरोबर विधानसभेच्या सचिवांच्याकडे सुद्धा सदर्व पत्र त्या ठिकाणी सबमिट केलेलं आहे. ते त्याबाबतची नोटीस काढतील. तिची समिती आहे, समिती त्याच्याबाबत विचारणा करेल. मलाही विचारणा केली जाईल, संबंधित नोटीस काढली तर त्यांनाही विचारणा केली जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्याबाबतचं अहवाल त्या ठिकाणी ठेवला जाईल. सर, एक महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही म्हणताय आता की मीटिंग घेतली, बैठकही झाली, मान्य आहे. एकीकडे आमसभा चालू होती, एकीकडे बैठक चालू होती. मुद्दा हा आता आहे की जी बैठक घेतली गेली त्याच्यामध्ये ज्या काही तुम्ही म्हणताय त्या समस्या मांडल्या गेल्या, तर त्या बैठकीमधून त्या समस्यांवरती एकदम ठोस निर्णय की आता त्या समस्येचं सोल्युशन निघालं, अशा त्या सर्व समस्यांचं सोल्युशन निघालं गेलं का, की केवळ फक्त आश्वासन आणि चर्चा झाली? माझ्या माहितीप्रमाणे त्या मीटिंगचा कुठल्याही प्रकारचा अर्थ किंवा कुठल्याही प्रकारचं डिसिजन हे आत्तापर्यंत अद्यापपर्यंत मला मिळालेलं नाही आहे. मीटिंग झाली, मीटिंगचे मिनिट्ससुद्धा अजून तयार होत आहेत. मीटिंग झाली एवढंच त्या ठिकाणी कळालं आहे आणि मला वाटतं अशा अनेक मीटिंग त्या ठिकाणी झाल्यात, परंतु त्याचा कुठलाही निर्णय आत्तापर्यंत मिळालेला नाही आहे. आमसभेमध्ये तुम्ही म्हणला होता प्राथमिक आरोग्य केंद्रांना सील करा, तर जाणून बुजून कर्मचारी दिले जात नाहीयेत का? तांत्रिक अडचणच कर्मचाऱ्यांची किंवा सरकार याच्यामध्ये नाही, आज जर तुम्ही बघितलं महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांमध्ये 30 लाख कर्मचारी आहेत ना, हा शॉर्टफॉल आहे. त्यामुळे मी त्या दिवशी जे सूचना केली आणि आमसभेमध्ये जो ठराव झाला आहे तो ठराव अतिशय स्पष्ट आहे की ज्या आरोग्य केंद्र आहेत, PSC आहेत किंवा आरोग्य केंद्र आहेत, त्या आरोग्य केंद्रांमध्ये जर आम्हाला 50 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे आणि पुरंदर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी 20 कर्मचारी अवेलेबल आहेत, तर 20च PSC चालू ठेवा, बाकीच्या PSC बंद ठेवा. आज तुम्ही काय करताय की एक PSC चालू ठेवताय का सासवडला, दुसरी PSC चालू ठेवताय त्या ठिकाणी माळशिरसला, एक PSC चालू ठेवतोय बेलसरला. तिन्ही ठिकाणी एक व्यवस्थित काम चालू नाही, परिपूर्ण नाही. कुठे नर्स नाही तर कुठे डॉक्टर नाही, कुठे औषध नाही तर कुठे काय नाही. ज्या परिपूर्ण आहेत त्या चालू ठेवा. बाकीच्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या संस्थांच्याकडे मागणी करू, अनेक हॉस्पिटलकडे जाऊ, CSR मधनं कुठनं तरी मागणी करू. सरकारला जर भीक लागली, सरकारला जर पैसे नाही आहेत तर इतरांची मागणी करून तिथे नवीन हॉस्पिटल दवाखाना सुरू करू ना. सरकारला जर आरोग्याच्या सेवा द्यायच्या ना, केवळ फार्स करायचा. बिल्डिंग म्हणजे आरोग्याची सुविधा नाहीये ना, इमारत उभारणं किंवा ते युनिट सुरू करणं म्हणजे आरोग्याची सुविधा नाहीये. आणि त्यामुळे आम्ही सांगितलं की जिथे लोक नाही आहेत, जिथे डॉक्टर, आणि हे बघा कुठलाही दवाखाना परिपूर्ण कधी होतो ज्यावेळेस तिथे डॉक्टर, नर्स आणि सर्व प्रकारची औषधं उपलब्ध आहेत, सर्व प्रकारची त्या ठिकाणी इक्विपमेंट उपलब्ध आहेत. ती जर नसतील तर तो दवाखान्याला कुलूप लावा आणि जिथे आहेत तिथं सगळे कर्मचारी एकत्रित करा आणि तिथून सेवा द्या. एवढंच माझं आम्ही त्या ठिकाणी ठराव केलेला आहे. राष्ट्रवादीचे काही नेते गुंतवणुकीचा प्रकल्प पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाठवलं होतं. एकंदरीत विजय शिवतारे यांनी काल मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जी मीटिंग घेतली, एकंदरीत श्रेयवादावरून त्यांचं सध्याची परिस्थिती निर्माण झाली. सध्या काय झालंय की पावसाचे दिवस आहेत आणि अनेक मंडळी वर्षा पर्यटनासाठी मावळ, वेल्हा, भोर ह्या परिसरामध्ये आपण पुणे जिल्ह्यातली सगळीच मंडळी जातो. आपल्या सगळ्यांचं आकर्षण हे धरणाकडची गावं, बरोबर ना, मावळ, मुळशी, वेल्हा, भोर ह्या सगळ्याचं असतं. त्यामुळे वर्षा पर्यटनावरती मी काही बोलणं हे मला वाटतं मी योग्य नाहीये. बैठक म्हणताय तुम्ही, काय मला नाही लक्षात आलं. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सकाळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ज्यावेळेस आढावा काय झालंय की पुरंदरच्या जनतेला खरं म्हणजे गेली अनेक वर्ष गुंजवणीचं गाजर दाखवलं जातंय. गुंजवणीची योजना त्यांनी मंजूर केली. मलाही म्हटले की मी 1200 कोटी घरचे देणार होतो परंतु दिले नाही. खरं म्हणजे सरकार नको तिथे ना पैसे घालायला खूप मोकळे आहे. जिथे आवश्यकता नाही आहे तिथं प्रचंड प्रमाणामध्ये सरकारने पैसे त्या ठिकाणी घालवायचं काम केलं आहे. आज जायकासारखे प्रकल्प जर बघितलेत, नदी सुधारणा आणि नदीच्या सौंदर्यासाठी आपण पैसे खर्च करतो आणि का नाही मग पाण्यासाठी खर्च करत ना.
आम्ही पाण्यासाठीच मागतोय. गुंजवणीचा प्रकल्पला 1200 कोटी रुपयाची त्या ठिकाणी टेंडर L&T कंपनीला दिलंय. पाईपचे पैसे त्यांना दिलेत सगळे. आणि मग बंद पाईपलाईनचं फक्त आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की पुरंदर तालुक्यामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पाणी येऊ शकत नाही, तुम्ही पूर्वेकडूनच पाणी आणा, त्याच हेडवरनं आणा. 3 ठिकाणी पंपिंग होऊ शकत नाही. शिवरीला, परिंच्याला होऊ शकत नाही, शिवरीला होऊ शकत नाही, सासवडला होऊ शकत नाही, त्याऐवजी सोमर्डीतून आणा. दुसरं म्हणजे 1993च्या कालव्याच्या सर्वेप्रमाणे परिंचे, हरणी, वाल्ला, त्याचप्रमाणे म्हणजे वाल्ला वागदरवाडी मार्गे त्या ठिकाणी आपण राखच्या तलावापर्यंत ते पाणी न्या. ह्याच मागण्या आम्ही केल्यात. आम्ही का आजही कुठल्याही गुंजवणीच्या प्रकल्पाला विरोध नाही केलेला आहे. दुर्दैव हे आहे की आजची गुंजवणीची लाईन जी आहे ती ह्याच्यातनं जाते बागायत भागातनं. आम्ही म्हणतोय फक्त जिथं पाण्याची आवश्यकता आहे, जे तहानलेले आहेत त्यांना पाणी द्यावं, ज्यांचं पोट भरले. जसं मुंबईला, नवी मुंबईला आणि ठाण्याला तुम्ही 500 स्क्वेअर फूटच्या घराला करमाफी देताय आणि शास्ती कर माफ करताय, आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या नगरपालिका आणि महानगरपालिका काय टाळ्या वाजवत बसणार आहेत का आम्ही अतिश्रीमंत आहोत म्हणून आम्हाला देणार नाहीये? तर हेच माझं मत आहे की जिथे पाण्याची आवश्यकता आहे तिथं योजना करा, कॉन्ट्रॅक्टरसाठी योजना करू नका. आणि म्हणूनसाठी आमचा विरोध नाहीये, योजना योग्य ठिकाणी करण्यासाठी विरोध आहे. त्याच्यासाठी सातत्याने मी असेल, सुप्रियाताई असेल, आम्ही फॉलोअप घेतोय. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सुद्धा आम्हाला शब्द दिलाय की आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची शरदचंद्रजी पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साहेब त्या ठिकाणी आमची सगळ्यांची मीटिंग लावणार आहेत. माजी जलसंपदा राज्यमंत्री बैठक घेणार आहे दुर्गाडे सरांच्या सोबत. त्याचं आमंत्रण तुम्हाला काय अधिकृत आलंय का, जाणार किंवा न जाणार? नाही, मला याची काहीच कल्पना नाहीये. सर, या सगळ्या विमानतळासारखं विमानतळ पुरंदरला होणार अशी चर्चा होती. या सगळ्या विमानतळाचा प्रश्न सुद्धा मागे पडतो, विमानतळाचा मुद्दा, याबाबत काय? खरं सांगायचं म्हणजे राज्यकर्त्यांना विमानतळ करायचं की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आम्ही विमानतळाच्या बाबतीमध्ये पर्याय आणि विमानतळाला विरोध आमचा कधीच नाही आहे. फक्त विमानतळाला आम्ही पर्यायी जागा त्या ठिकाणी दाखवलेली आहे जिथे कुठलंही गाव विस्थापित होत नाही. पुरंदर तालुक्यातल्या एकाही व्यक्तीला, एकाही शेतकऱ्याला, एकाही गावाला पुरंदर तालुक्यातून विस्थापित होणार नाही. कारण अनेक पुनर्वसनाचे प्रकरणं आम्ही सगळेजण डोळ्याने बघतोय की जी आजही 20 वर्षामध्ये त्या ठिकाणी परिपूर्ण झालेली नाही आहेत. असं जागा दिली आहे, त्याला सगळ्या प्रकारच्या परवानग्या मिळाल्या, केवळ फार्स केला गेला. आणि आज तुम्ही बघितलं असेल टर्मिनल, नवीन टर्मिनल पुणेच्या तिथं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि आजही आम्ही फॉलोअप त्या ठिकाणी घेतो आहोत. पुरंदरचा विमानतळ हे निश्चितपणे पुणे डिव्हिजनसाठी, पुणे विभागासाठी हे पुरंदरचं विमानतळ आणि पुरंदरचंच पठार हे अतिशय आयडियल आहे, हे मी म्हणत नाही. एअर मार्शल भूषण गोखले साहेब, त्याचप्रमाणे कॅप्टन जोशी आणि राफेल, जे तुम्हाला माहिती आहे कंपनी विमानाची, कारण सगळ्यांनाच माहिती आहे राफेल काय आहे ते, तर त्याचे कन्सल्टंट सारंगजी लोखंडे साहेब हे सांगतायत की पुरंदरचं पठार आणि त्यांनी सुचवलेलं, मी नाही, त्यांनी सुचवलेलं लोकेशन हेच भविष्यातल्या 150 वर्षाचं पुणे विभागाचं चांगल्या प्रकारचं आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट विथ कार्गो हब हे आहे. आणि तिथेच सरकारला करावं लागणार आहे. लोकेशन कोणतं? पुरंदर तालुक्यातलं. कुठलं पण लोकेशन गाव? ते मी कसं, हा टेक्निकल प्रश्न असल्यामुळे मी सांगू शकत नाही. सर, माजी जलसंपदा राज्यमंत्री यांच्या प्रमुख मागणीतून परवाची बैठक झाली असं तुम्ही म्हणताय, त्याच्यामध्ये प्रोग्राममध्ये उल्लेख आहे. आणि त्या बैठकीच्या 1 दिवस अगोदरच राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी हे गुंजवणी धरणाकडे गेले होते भेट द्यायला. एकंदरीत CM आणि DCM यांच्यामधलं जे कोल्ड वॉर आहे, आता हे काय लपलेलं नाही आहे, संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चा आहे. एक प्रकारे अजितदादांनी राष्ट्रवादीकडे श्रेय यावं गुंजवणीचं, आणि गुंजवणी या मुद्द्यावरती माजी जलसंपदा राज्यमंत्री हे 10 वर्ष सत्तेत होते, लोकप्रतिनिधी होते. नेमका तोच मुद्दा हायजॅक होतोय का, यातून व्यथित होऊन आणि त्यातच लगेच आमसभा, एकंदरीत या माध्यमातून मग हे कुठंतरी श्रेयवाद आणि तुमची आमसभा या माध्यमातून त्या मीटिंगची घाई गडबड केली गेली असं वाटतंय का तुम्हाला? काय सध्या आहे ना, अनेकांना आहे ना लोकप्रतिनिधी व्हायची घाई झाली आहे. आणि अनेकांना आहे ना त्या ठिकाणी आहे ना काम सोडून आहे ना आज लोकांना काय हवं आहे, मला या ठिकाणी जाहीरपणे आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगायचं आहे. 2019 पूर्वी या तालुक्यामध्ये पुरंदरच्या पठारावरती केवळ 50,000 टन ऊस
त्या ठिकाणी जात होतं. प्रामुख्याने जवळ अर्जुन असेल, नाझऱ्याचा परिसर असेल, ह्या भागातून प्रामुख्याने तो ऊस जायचा. आज पुरंदर उपसाच्या भागामधून आणि जानाई शिरसाईच्या काही भागामधून त्या ठिकाणी 2021-22ला जवळपास 3.5 लाख टन ऊस, 2022-23ला जवळपास 4.5 लाख टन ऊस आणि 2023-24ला 7,25,000 टन ऊस. 2022-23ला 5.5 लाख टन मी दुरुस्ती करतो आणि 7,25,000 टन ऊस हा त्या ठिकाणावरनं कल्टिवेट झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त यावर्षी पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळ असताना सुद्धा पुरंदर उपसाच्या कार्यक्षेत्रामध्ये 7,000 एकर ऊस नव्याने लागवड झाली. अनेक ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी वाघापूर असेल, भोसलेवाडी असेल, पोंडा असेल, अशी अनेक गावं मी नावं घेऊ शकतो. मावळीचे काही शेतकरी असतील. अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी फुलाची शेती, वेगवेगळ्या प्रकारची शेती त्या ठिकाणी होतीये. सिंगापूरसारख्या ठिकाणी अनेक चांगल्या नर्सरी की जिथं आज पुरंदरच्या नर्सरीमध्ये ॲपल पण मिळतोय. आजच्या तात्या कोरड्यांच्या आप्पा कोरड्यांच्या नर्सरीमध्ये त्या ठिकाणी ॲपल सुद्धा मिळतोय. काळा ॲपल सुद्धा आलाय. तुम्ही सगळ्या पत्रकारांनी बघितलं पाहिजे. अशा प्रकारे पुरंदरचं दुष्काळी पठार बदलतंय. केवळ 2004ला आलेली योजना, त्याचं 2019ला केलेलं तुटली फुटलेली योजना सुद्धा नियोजन केलं आणि म्हणून आहे ना, काही नाही केलं आम्ही वेगळं. आम्ही फक्त सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पर्यंत तळमळीने प्रामाणिकपणे पाणी प्रॉपरली नियोजन करायचा प्रयत्न केला, ज्याच्यामुळे एवढी शेती फुलली आहे. आता बजेटमधून आणि मागच्या वर्षीच्या निधीमधून त्या ठिकाणी पुरंदर उपसा आणि जानाई शिरसाईला निधी आलेला आहे. आम्हाला खात्री आहे यावर्षी हा निधीचं युटिलायझेशन प्रॉपरली झाल्यानंतर पुढचे 5 वर्षामध्ये पुरंदरचं पठार हे पूर्णपणे जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसाचा भाग पूर्णपणे बदललेला दिसेल. तीच मागणी आमची आहे की करा नदीची जी उजवी बाजू आहे, सोमर्डीपासून ते खाली कोळविरे आणि मावडीपर्यंत, नावळीपर्यंत, ह्या सगळा भाग गुंजवणीच्या माध्यमातून पूर्णपणे बदलणार आहे. खालच्या भागामध्ये ऑलरेडी आमच्याकडे बागायत आहे. वीरपासून म्हणजे तोंडल वीरपासून त्या ठिकाणी जेऊर मांडकी पिंपऱ्यापर्यंत. परंतु गुंजवणीच्या पाण्यामुळे आणि तो डोंगराच्या कडेला म्हणजे पुरंदरच्या खालच्या भागातल्या दक्षिणेच्या उत्तरेच्या बाजूला आल्यामुळे डोंगराच्या बाजूला 1993च्या कालव्याप्रमाणे तोही भाग 100% बागायत होऊन जाणार आहे. आणि ही माहिती मला काय म्हणायचं की काही मंडळी आज सगळा फारच करतात. थोडासा अभ्यास करा. मला श्रेय देऊ नका, पण चांगल्या गोष्टींच्यासाठी तुम्ही पाठीशी तरी या. आता हा ऊस काय मी लावला नाही, सगळ्या लोकांनीच लावला नाही, पण काय केलं, पाण्याचं नियोजन केलं ना. जे 2004 पासून 2019 पर्यंत झालं नाही, ते 2019 पासून 2024 पर्यंत का झालं. आणि ह्याचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आज आम्ही मागणी करतोय. परवा आम्ही एक कमिटीने सुप्रियाताईंना भेटून त्या ठिकाणी मागणी केली की आम्हाला पुरंदरला आता स्वतःचा कारखाना पाहिजे, साखर कारखाना. आम्हाला स्वतःला आता वेगवेगळ्या ठिकाणी, तुम्ही ऐकलं असेल समन्वयच्या मीटिंगमध्ये कृषी खात्याला आम्ही आदेश दिलेत. आमच्या प्रत्येक मंडलमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या सीताफळ असेल, चिक्कू असेल, अंजीर असेल, फुलं असतील, ह्या वेगवेगळ्या गोष्टींवरती पॅकेजिंग केण्याचे युनिट्स उभे राहावे. हे का करतोय, कारण पुरंदर बदलत चाललंय. जिथे जिथे शक्य तिथं बदलत चाललंय. गुंजवणीचंही पाण्याचं नियोजन निश्चितपणे आम्ही चांगलं करू. आम्ही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला आणि कुणालाही त्याच्यावरती ओव्हरलोड होऊन देणार नाही. आम्हाला चांगलं काम करायचंय, चांगल्या प्रकारचं काम करून तळमळीने काम करायचं. आणि म्हणूनसाठी आम्ही त्या ठिकाणी मी म्हणतोय की मला ना गुंजवणीमध्ये राजकारण करायचंय, ना पाण्यामध्ये राजकारण करायचंय. मला लोकांच्यासाठी काम करायचंय. आमदार साहेब, परत मूळ मुद्दे तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या परवाच्या बैठकीच्या संदर्भात आपल्याने विधानसभा अध्यक्षांना तक्रार दिली आहे. आणि विधानसभा अध्यक्षांच्या बाबतीत महाराष्ट्र आणि 2 पक्षांच्या अपात्र आमदारांच्या बाबतीत न्यायालयीन पद्धती अनुभवलेली आहे. त्यानंतर तुम्ही आता विरोधी पक्षाचे आमदार आहात. तर तुम्हाला वाटतं का की या प्रकरणाचे काय न्याय मिळेल तर तुम्हाला 13ची टोपे दाखवले तुमच्या विशेष अधिकार भंग आणि अवमानाची सूचना ही मी त्या ठिकाणी केलेली आहे. त्याची कमिटी असती कुठल्याही परिस्थितीत. आज तुम्ही बघितलं असेल विधानसभा अध्यक्षांनी जरी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला तरी मला कोर्टामध्ये जायचे. आज कोर्टामध्ये ते सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे निश्चितपणे मला खात्री आहे
की विधानसभा अध्यक्ष हे स्वतः सुद्धा विधानसभेचे सदस्य आहेत. जसा माझा विशेष अधिकाराचा भंग होतोय तसा त्यांचाही होऊ शकतो. त्यामुळे ते अशी गोष्ट करणार नाहीत आणि जर झाला तर पुढे कोर्ट न्यायदेवतेकडे आम्ही न्याय मागू. जसे आज महाराष्ट्र सरकारमध्ये आज आम्ही सर्वजण त्या ठिकाणी महाविकास आघाडीची मंडळी त्या ठिकाणी मागतो आहोत आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे त्याही विषयामध्ये न्यायदेवता आम्हाला त्या ठिकाणी योग्य तो निर्णय देईल आणि मलाही त्या ठिकाणी योग्य तो निर्णय मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पुरंदरमधून कोणते अधिकारी गेले? त्याची माहिती माझ्याकडे आता कुठलीच नाहीये. त्या मीटिंगची माहिती मी काल घ्यायचा प्रयत्न केला. मीटिंग झाली, अनेक अधिकारी त्या ठिकाणी होते, परंतु त्याच्याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी अजूनपर्यंत दिलेली नाहीये. आपल्याकडे कोणी अर्ज केला होता की आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जायचं सांगितलं होतं? तसा अर्ज कुठलाही केला नाही, परंतु काही अधिकाऱ्यांचे म्हणजे त्यांच्या टीममधून काही लोक ह्या मीटिंगला उपस्थित होते.